आपण पाहिलं तर टीम आरसीसी युवा अशी मॅच आहे, एक चांगली मॅच आहे. जिंकेल तो मात्र फायनल मध्ये जाईल. ही सेमीफायनलची मॅच आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असणार आहे. आज सर्व विक्रोळी विधानसभेमध्ये अगदी सर्व खेळाडूंसाठी देखील एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. संडेला देखील युवा सेनेचे देखील सर्व आमचे पदाधिकारी इन ॲक्शन मध्ये खेळतील. सर्व शाखांचे देखील अगदी सर्व पदाधिकारी खेळतील. आर्यन संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. चला फिल्डिंग लावून घ्यायची आजच्या दिवसातील शेवटची मॅच. दोन्ही टीमचे एक एक टीम मेंबर आमच्यापर्यंत पोहोचवायचे. कांदिवली आणि टीम जय नक्कीच आरसीसी युवा. पहिलाच बॉल अगदी हलक्यात ढकलला गेला पॉइंटला. फक्त तिकडे एफर्ट दाखवले पण बॉल थांबणार नाही. 4 रन मिळतील. कांदिवली संघ आपला एक टीम मेंबर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्यानंतर आरसीसी युवा आणि आर्यन्स कांदिवली. श्वेता आणि प्रेरणा एक चांगली बॅटिंग करते त्या डावामध्ये. आपण पाहिलं तर अफलातून बॅटिंग करत असताना कुठेतरी ही मॅच जिंकून फायनल मध्ये जायचं आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगली बॅटिंग बॅटर प्रेरणा आणि आपण पाहिलं तर श्वेता. या बॉलवर बॉक्सरच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल.
इकडे देखील आपण डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण रन पुन्हा एकदा बॅकफुट रन पंच केला गेला डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल नो बॉल आणि +4 5 रन धावफलक पुढे जाईल. दुसरी ओव्हर चालू आहे आणि ग्राफ अगदी वरती चालू आहे. स्कोर पाहिला तर तब्बल 20 रन झाले 20. चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र न्यू बॅटर आपण पाहिलं तर प्रिया बॉलिंगसाठी सारिका आहेत. आर्यन्स कांदिवली संघ देखील एक चांगली कामगिरी करते या मॅच मध्ये कारण की त्यांनी देखील एक चांगली फाईट केली आहे. या बॉलवर मात्र एक चांगला बॉल पाहिला गेला. अगदी बॉल टॉस केला समोर. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. रन पुन्हा एकदा आपण पाहिला तर 4 ने पुढे जाईल. आणि बॅटने मात्र एक चांगला प्रॉपर स्ट्रोक खेळले गेलेत. 25 रन झाले धावफलकावरती. चांगली बॅटिंग करतात श्वेता. या बॉलवर देखील पहा जसा बॉल तशी बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येक झोन मध्ये चांगली बॅटिंग चालू आहे. मिड विकेट कव्हर्स डीप स्क्वेअर लेग पॉइंट समोर देखील एका दुसरा फटका चांगला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील एक समोर चांगलं शॉर्ट शिक्षण पाहायला मिळते. बॉल मात्र थांबणार नाहीये. रन मिळतील 4 तिकडे. बॅटर प्रियाने देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि तब्बल 30 रन झाले धावफलकावरती. इकडे देखील आपण पाहिलं तर श्वेताने कॉल दिला आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल नॉन स्ट्राईक एंडला. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर पाहिला तर 31. शेवटच्या बॉलवर 1 रन आहे. बॉलिंगसाठी किरण येत आहेत. इकडे देखील पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटर दोन्ही बॅटरनी मात्र एक अफलातून बॅटिंग करत असताना या डावामध्ये आणि स्कोर कार्ड पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचेल 35 रन झालेत. हा बॉल देखील लेग ब्रेक एक चांगली पिचिंग पाहायला मिळते. बॉलर किरण आहेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हर्सला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. या बॉलवर देखील धावपळ चालू आहे.
आणि तिकडे रन नाही आहेत. बट एकच रन असणार आहे. एक्केचाळीस 41 रन झालेत. पहिला डाव अगदी रंगताना पाहायला मिळतो, पण तिकडे कुठेतरी स्कोर जास्त झालाय. पन्नास रन कंप्लीट केले गेले टीम आरसीसी युवा. फिफ्टी सेव्हनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम आर्यन्स कांदिवली. 57 रन करायच्या 24 बॉलमध्ये. दुसऱ्या डावामध्ये पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करतील. बॅटिंग चांगली आहे तिकडे. सारिका देखील एक चांगल्या बॅटर आहेत. खूप चांगली स्टारकास्ट आहे तिकडे. बट 57 भलं मोठं टार्गेट आहे.
चला दुसऱ्या डावाला सुरुवात 57 रन करायच्या टीम आर्यन्स कांदिवली. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. चांगली मॅच आहे. पॉलीसाठी रोशनी येतात पहिली ओव्हर घेऊन. जो जिंकेल तो पुढे जाईल. या बॉलवर देखील डाव्या बॅटने डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. पहिल्याच बॉलवर एक चांगला देखना स्ट्रोक होता, बट तेवढीच चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. चांगला बॉल अडवला. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल आतमध्ये आलाय. तिकडे आपण पाहतो एक चांगली फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फुटबॉल, बट बॉल थांबणार नाहीये. 22 ओव्हरमध्ये 4 रन मिळतील. जय भारत यश गर्ल्स, नंतर आरसीसी युवा, आर्यन्स कांदिवली, रॉयल स्ट्रायकर्स 4 संघ महिलांचे देखील एक चांगली छाप सोडत असताना पाहिले गेले. बॅटिंग टीम आपण एक टीम मेंबर्स पाठवायचा आहे. या बॉलवर देखील नो बॉल. या बॉलवर देखील डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील 4. 9+4 म्हणजे 5 रन होतील तिकडे. उर्मई आणि नॉन स्ट्राईकला उर्मई आहेत. स्ट्राईक एंडला पाहिलं तर सारिका देखील सर्व मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. सतरा रन झाले. 17 शेवटचा बॉल. अजून 40 रन करायच्या. चांगली सुरुवात केली टीम आर्यन्स कांदिवलीने देखील. इकडे देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. येतो डॉट बॉल. पहिली ओव्हर संपली आहे आणि 17 रन झालेत. म्हणजे अजूनही 40 रन करायचे 18 बॉल मध्ये टीम आर्यन्स कांदिवली. बॉलिंगसाठी श्वेता येतात. या बॉलवर आडव्या बॅटने मात्र एक चांगला फटका खेळले गेलेत बॅटर सारिकाने. सारिका सुर्वे अफलातून बॅटिंग. 9+4 धावफलक 5 ने पुढे जाईल. एक वेगळ्या अंदाजामध्ये 22 रन्स. प्रॉपर आडव्या बॅटने मात्र स्ट्रोक खेळले गेले. आर्यन्स कांदिवली संघ देखील मॅच सोडणार नाहीये. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. इकडे देखील विथ द स्पिन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. दोन्ही बॅटर खूप चांगल्या बॅटिंग केली आतापर्यंत. सारिका आणि सोबतीला पण पाहिजे मुंबई. ट्वेंटी 3.
16 बॉलमध्ये 34 रनची गरज आहे. इकडे देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चौकार येतोय. इकडे देखील एक चांगला फटका खेळले गेलेत. क्या बात आहे अफलातून. मुंबईने देखील एक चांगला फटका खेळले गेलेत. प्रॉपर क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका आणि खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. सारिका आणि मुंबईने जी बॅटिंग केली आहे आज या मॅच मध्ये क्लास. प्रॉपर बॅटिंग करत असताना 57चं भलं मोठं टार्गेट होतं पण दोघींनी जी बॅटिंग केली आहे लक्षात राहील. इकडे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. थर्टी टू झालाय. अजूनही 12 बॉलमध्ये मात्र 25 रन करायचे आहेत. या बॉलवर देखील चौकार येतोय. इकडे देखील फटका फसला गेला. बॉल हवेत आहे आणि मैदान सोडावं लागेल बॅटरला. बट सारिकाने एक चांगली बॅटिंग केली. दोन्ही मॅच मध्ये सर्व मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली गेली. सारिका सुरू वेल प्लेड. चांगली कामगिरी या मॅच मध्ये पाहिली गेली आहे. स्कोर पाहिला आतापर्यंत 38. इकडे देखील पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने 9+4 मध्ये धावफलक 5 ने पुढे जाईल. 43 रन झालेत.
46 अजूनही आपण पाहिलं तर 11 रनची गरज आहे. 7 बॉल 11 आहे. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला की बॅट थोडासा फिरतोय बट 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर मात्र शेवटच्या बॉल मध्ये मॅच रंगेल. इकडे देखील पहिल्या बॉलवर चौकार येतोय. मॅच थोडीफार फाईट होताना पाहिले गेले 4 रनसाठी. 4 बॉल मध्ये 6 रन करायचे. थोडी मिसफील्ड पाहिली गेली त्यामुळे आर्यन्स कांदिवली संघ देखील मॅच मध्ये आलाय. चांगला बॉल पाहायला मिळतो इथे आपण पाहिलं तर 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाही. टीम आरसीसी युवा देखील मॅच सोडणार नाहीये. बॅटर मैदान सोडावं लागेल. नेक्स्ट बॅटर गौरी येतील. 2 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगतीये. दोन बॉल मध्ये 4 रनची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. हा बॉलवरचा डॉट आला तर 1 बॉल 4 देखील बघायला मजा येईल. या बॉलवर देखील मॅचची टॉपेज घेतली गेली. तिकडे कुठेतरी बॉल फिरतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 रन कंप्लीट केली जाते. आता मात्र 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. मॅच रंगताना पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यामध्ये 1 बॉल मध्ये 3 रनची गरज. बिग फाईट आहे आर्यन्स कांदिवली त्यांच्या विरुद्ध आरसीसी युवा. आता बॉल बाउंड्री पर्यंत जर गेला तर चौकार येऊ शकतो. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत शीतल. 1 बॉल 3 आहे. शीतलने देखील चांगली बॅटिंग केली आहे. 6 बॉल 11 वरती खेळतीये बट आता ही मॅच जिंकवण्याची आहे तर 1 बॉलला 3 गरज असताना चौकार लागावा लागेल आणि मॅच अगदी आजच्या दिवसातील मला वाटतं फाईट मॅच असेल. 1 बॉल 3. पाहूयात कोण जिंकेल. 1 बॉल मध्ये 3 रनची गरज. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि बॉडी बॅलन्स केली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट लागलाय तिकडे बट ही मॅच नावावर केली गेली आहे.
आर्यन्स कांदिवली संघ मात्र ही मॅच नावावर करत असताना अगदी 1-3 ला ही मॅच जिंकली आहे. स्ट्राईक एंडला रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय टीम फिल्डिंग टीमने, त्यामुळे आपण नक्कीच कळवू. नॉट आउट आहे आणि आर्यन्स कांदिवली संघ ही मॅच जिंकलाय, याची नोंद घ्यायची. आर्यन्स कांदिवली अभिनंदन. दोन्ही टीम्स आपण याची नोंद घ्यायची. फायनल रविवारी संध्याकाळी 7 वाजता असणार, याची नोंद घ्यायची आहे. जय भारत. फायनल तुमची रविवारी संध्याकाळी 7 वाजता असणार, याची नोंद घ्यायची. आणि आर्यन्स कांदिवली फायनल संध्याकाळी 7 वाजता असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. हॅलो. जय भारत आणि आर्यन दोन्ही संघाला विनंती राहील, रविवारी सायंकाळी 7 वाजता अंतिम फेरीचा सामना आपला खेळवला जाईल, याची खबरदारी घ्या. आजच्या सत्रापर्यंत आपण या ठिकाणीच थांबतोय. उद्या भेटूया दुपारी 2च्या सत्रामध्ये. शाळेतील मुलांच्या सामने सुरू होतील आणि नंतर इंटर कांजूर अशा 8 संघ या ठिकाणी खेळवले जातील. दोन्ही संघाचे कॅप्टन स्टेजवर या, प्लीज स्टेजवर या.